नराधम, नंतर लिंग पिसाळ, ज्या ज्या काही उपमा द्याल तेवढं कमी आहेत. त्या अशोक खराचा विषय महाराष्ट्राला उभ्या देशामध्ये बदनाम करून सोडणारा विषय झाला. अशोक खरात हा एक विषय असेल की त्यांनी संपूर्ण राजकारण ढळून काढलेलं आहे महाराष्ट्राचं. महाराष्ट्र आता तर जे काही त्याच्यावरती विशेष समिती नेमली आहे, तपास समिती नेमली आहे SIT, त्याच्यामध्ये 39 आमदार आहेत असं म्हणतात. 39 कोणते? एकनाथ शिंदे बरोबर शिवसेनेत फुटून आलेले जे बाहेर आले, नंतर ते देवीला गेले, तिथे रेडा कापला, तिथे बाकी सगळे ते पूजा अर्चा केली वगैरे वगैरे, हे सगळे आमदार. तर ते 39 आमदार पैकी फक्त 1-2 आमदारांची नाव आता सध्या चर्चेमध्ये आहेत. कोण त्याच्यामध्ये? अशोक खराच्या बरोबर केसकर, दीपक केसरकर हे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचं नाव फक्त चर्चेत आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षपदाचा राजीनामा झाला आणि महिला आयोगाचाही राजीनामा झाला. दोनही पदावरून त्यांना बाजूला केलेलं आहे. आता त्या बाजूला गेल्या, पण आता नवीन नावं त्याच्या चर्चेत यायला लागलेली आहेत एक आमदाराचा. विधान परिषदेच्या उपाध्यक्षा नीलमताई गोरे या ज्या एकेकाळी डाव्या विचारांच्या खंद्या समर्थक होत्या, डॉक्टर बाबा वढाव यांच्या कार्यकर्त्या म्हणून त्यांचं नाव घेतलं जात होतं. नंतर त्या शिवसेनेत गेल्या, विधान परिषदेच्या उपाध्यक्ष झाल्या, नंतर एकनाथ शिंदे बरोबर तिकडे गेल्या त्या पदावरती. आता त्यांची मुदत संपली, परंतु त्यांचंही नाव त्या गेले 7-8 वर्ष त्यांच्या भक्त आहेत असं तृप्ती देसाईंनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये जाहीर केलं. एक नावं अशी येत आहेत राजकारणामधली की सगळी शॉकिंग नावं आहेत. म्हणजे आपण पाहतो की त्या अशोक खरात हा लिंग पिसाळ त्याच्या जवळजवळ 150-200, आता म्हणतात जवळपास 2000 महिलांच्या CD व्हिडिओ त्याच्याकडे रेकॉर्डिंग आहे. सगळं धक्कादायक आहे. त्याची संपत्ती पहिले म्हणायची 500 कोटी, आता म्हणतात जवळपास 2000 कोटी रुपयांची. त्याच्याबरोबरचे संबंध कोणाकोणाचे? 2 IAS ऑफिसर, 1 IPS ऑफिसर. अरे म्हणजे काय! इतकंच नाही तर नाशिक जिल्ह्यामध्ये कलेक्टर, कमिशनर राहिलेल्या अधिकाऱ्यांच्या सौभाग्यवती ह्या सुद्धा अशोक बाबाच्या भक्त होत्या. 2000 संसार संशयाच्या भोवऱ्यात अडकलेल्या आहेत. इतकं भीषण आहे. याच्यामध्ये काळी जादू आहे, याच्यामध्ये काळ्याचा पैसा पांढरा करणं आहे, लोकांची फसवणूक आहे. 200 रुपये किलोचे चिंचोके 2 लाखाला 1 चिंचोके याप्रमाणे विकला. हातात घालायचे जे खडे असतात त्या खड्यांच्या बाबतीमध्ये 2000चा खडा 2.5 लाख 3 लाखाला विकला. त्यांनी शेकडो एकर जमीन प्रॉपर्ट्या बळकावलेल्या आहेत. शासनाला फसवलेलं आहे. राज्य सरकारने 1.5 कोटी रुपये त्याच्या मंदिरासाठी दिले. इतकी शरमनाक बाब. एक सगळं जे प्रकरण रोज बाहेर येतोय ते इतकं धक्कादायक की महाराष्ट्र हा पुरोगामी महाराष्ट्र राहिलाय का? जो महाराष्ट्र यशवंतराव चव्हाण, फुले शाहू आंबेडकरांचा वारसा सांगितला जातो तो महाराष्ट्र आज राहिलाय का? महाराष्ट्र नेमका कुठं नेऊन ठेवलाय? अशोक खरात याच्या निमित्ताने हा संपूर्ण चिरफाड करण्याचा विषय आहे. ते पोस्टमॉर्टम करण्याचा विषय. फक्त राजकारण किंवा सेक्स स्कॅन्डल याच्यापुरता लिमिटेड हा विषय राहिलेला नाही. यातलं अर्थकारण, यातलं समाजकारण, यातलं राजकारण, यातला हा सगळा जो विषय ना, या विषयावरती समाजातले जे मान्यवर आहेत, या विषयावरती ज्यांना तळमळ आहे, जे हाडाचे कार्यकर्ते आहेत, त्यांना नेमकं काय वाटतं ते आपण जाणून घेऊया. आणि विशेषतः याच्यामध्ये सगळ्यांना प्रश्न पडतो की अंधश्रद्धा निर्मूलन समिती करते काय? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची यासाठी हत्या झाली. ज्या नरेंद्र दाभोळकरांचा वारसा त्यांची कन्या मुक्ता दाभोळकर ह्या आता चालवत आहेत. परंतु परिस्थिती अशी आहे की पुणे जिल्हा आणि परिसरामध्ये या परिसरात आज काही आमदारांची, काही नगरसेवकांची नावं सुद्धा अशोक खरात पदावर जोडायला सुरुवात झालेली आहे. चर्चा आहे की ते आमदार नेमके कोण, त्यांना त्या चौकशी समितीने समन्स काढली अशी पण आता नवीन माहिती आज हातात आलेली आहे. पण त्यांची नावं अद्यापर्यंत, जोपर्यंत आपल्या हातात पुरावा येत नाही तोपर्यंत कोणाचंही नाव आपण घेणार नाही. नीलम गोरे यांचं नाव तृप्ती देसाई यांनी जाहीर प्रेस कॉन्फरन्समध्ये घेतलंय. त्यांनी सांगितलं की नीलम गोरे या गेले 7 वर्ष त्यांच्याकडे हात पाहण्यासाठी, भविष्य पाहण्यासाठी जायच्या. ही फार धक्कादायक माहिती आहे. आता मी खास या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपण पाचारण केलेलं आहे. पुणे जिल्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती, पिंपरी चिंचवड अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष मानवजी कांबळे, जे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आहेत, हाडाचे कार्यकर्ते आहेत, या शहरातल्या सर्व चळवळींशी निगडीत आहेत. मानवजी, तुमचं स्वागत आहे. मला सांगा, अशोक खरात हा विषय, तुम्ही या विषयावरती आतापर्यंत मला वाटतं 8-10 व्हिडिओ केले असेल.
आणि ज्या पातळीवरती गेले 15 दिवस तो आता विषय ह्याच्यापर्यंत टिपाला येऊन पोहोचलेला आहे. नेमकं काय हो, काय प्रकार काय महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय? अरे महाराष्ट्रात नेमकं चाललंय काय हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला आहे. ज्या महाराष्ट्राला पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखलं जातं, शिवराय फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हटलं जातं, ज्या राज्यामधल्या सामाजिक सुधारणांचं उदाहरण घेऊन देशभर सुधारणा करण्याची प्रक्रिया सुरू झाली, अनेक प्रागतिक निर्णय या राज्यातल्या सरकारने पण आतापर्यंत घेतले, बऱ्याच पूर्वीच्या सरकारने, त्याचं सुद्धा पाठपुरावा करण्याचं काम किंवा त्याचा अनुकरण करण्याचं काम अनेक राज्यांनी केलेलं आहे. आणि अशा राज्याला आज हा जो अशोक खरात नावाचा जो कोणी लिंग पिसाट किंवा एक भोंदू बाबा या आता उघडकीला आलेला आहे, त्याच्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची, महाराष्ट्र सरकारची आणि फुले शाहू आंबेडकरांचा शिवरायांचा महाराष्ट्र म्हणणाऱ्यांना लोकांना लाज वाटावी अशी परिस्थिती आज या राज्यामध्ये निर्माण झालेली आहे. गेल्या 10-12 दिवसापासून पाहतो आहोत आपण, अशोक खरात हे नाव पुढे आल्यानंतर किंवा त्याच्या संदर्भातले आरोप पुढे आल्यानंतर अशी काय नावं त्याच्याशी जोडली जात आहेत. जसं तुम्ही आता प्रास्ताविकामध्ये सुद्धा सांगितलं की त्या महाराष्ट्र प्रदेश महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुन्हा आणखी हे जे केसरकर म्हणून शिक्षण मंत्री आहेत, त्याच्यामध्ये जयंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटलांचं धक्कादायक नाव, राजाराम बापू पाटील जे जनता पक्षाचे त्या काळातले अध्यक्ष होते, त्यांचा मी कार्यकर्ता आणि पुरोगामी नेत्याचा हा मुलगा, पुरोगामी म्हणून ज्यांचा लौकिक आहे शरद पवार, त्यांच्या नेतृत्वाखाली काम करताना जर अशा पद्धतीने हे जर उद्योग करत असतील तर हे नक्कीच लांछनास्पद आहे. कोणावर विश्वास ठेवायचा आपण? विश्वास ठेवायचा कोणावर? आता तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर नीलमताई गोरेंचं नाव याच्यामध्ये येत असेल, मला तर धक्का बसला खरं तर मग मात्र म्हणजे डोक्यात मारून घेण्यासाठी पण येते. काय चाललंय काय? म्हणजे तुम्ही म्हणता त्या अगदी कुठं नेऊन ठेवला महाराष्ट्र हा या लोकांनी. मुळात सनातनी लोकांच्या प्रभावाखालचं हे सरकार, त्याचे प्रमुख माननीय देवेंद्र फडणवीस, जे 2 वर्षापूर्वीपासून किंवा त्याच्या अगोदरपासून कुठल्याही सार्वजनिक कार्यक्रमामध्ये जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय सनातनची घोषणा देतात, जे या धर्माच्या नावाखाली चाललेल्या काळ्या बाजारा आतापर्यंत संरक्षण देत आले, आणि ते असं म्हणाले की अशोक खरातच्या बाबतीमध्ये सर्वात जास्त पुरावे माझ्याकडे आहेत. हो, ते बोलले, असं ते म्हणले, ऑन रेकॉर्ड बोलले, वारंवार बोलले. जर ते असे म्हटले असतील तर मग त्यांच्याकडे पुरावे असताना ते आतापर्यंत का गप्प बसले हाही प्रश्न. आणखी दुसरी गोष्ट, मग ती संधीची वाट पाहत होते का? आणखी तिसरी गोष्ट अशी महत्वाची आहे की आतापर्यंत 3-4 राष्ट्रवादी काँग्रेस शरद अजित पवारांच्या पक्षातले आमदार किंवा मंत्री त्यांनी कामाला लावले, लागले, ते त्यांच्या गुन्ह्याने लागले, तो भाग वेगळा. आता सुद्धा त्या झिरवळांचं एक प्रकरण पुढे येत आहे. हे कोण करते? हे कशासाठी होते आणि नेमकं हे त्यांचंच का होतंय? आता केसरकर साहेब आहे, ते शिवसेनेच्या एकनाथ शिंदेच्या पक्षाचे प्रवक्ते आहेत किंवा त्यांचे नेते आहेत. आता हे दोन्हीही पक्ष हे भारतीय जनता पक्षाचे सत्तेमधले मित्र पक्ष आहेत. राजकारणावरती स्वतंत्र बोलू, राजकारण हा विषय तर आहेच आपल्याला, तर शेवटच्या टप्प्यात घ्यायचं आहे. पण अंधश्रद्धा हा कायदा जो केला, अंधश्रद्धा निर्मूलन कायदा केला, आता 15 वर्ष होत आले. 2005 केलेला कायदा, 20 वर्ष होत आले. याचा उपयोग काय हो? नाही, 2013 मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांची हत्या झाली. या प्रकार अशाच मुद्द्यापर्यंत आहे, आणि ती सनातनींनी केली असा आमचा आरोप आहे पहिल्यापासूनचा, आणि आरोपित समजत नाही. आणि ते झाल्यानंतर ज्या कायद्यासाठी नरेंद्र दाभोळकर 13, 14, 15 वर्ष लढले, सगळ्या पुरोगामी संघटना यासाठी लढल्या, तो कायदा व्हावा यासाठी म्हणून एक प्रागतिक विचार करणारा मुख्यमंत्री या राज्यामध्ये यावा लागला. तो पृथ्वीराज चव्हाणांच्या रूपाने आला. बरोबर. आणि पृथ्वीराज चव्हाणांनी 2013 मध्ये हा कायदा नरेंद्र दाभोळकर साहेब शहीद झाल्यानंतर केला. खरंय. आता हा कायदा होऊन आता 13 वर्ष होऊन गेली. त्याची कडक अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, पण त्याच्यासाठी त्याची नियमावली केली पाहिजे. ते अद्यापर्यंत नाही. अद्यापर्यंत कायद्याचा मसुदा आहे, कायदा आहे, परंतु त्याची नियमावली, त्याच्या आधारे जे काय अधिकाऱ्यांच्यावर जबाबदारी आहे, त्या अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे जे अधिकार दिले जातात, ते अधिकार त्यावेळेला त्यांना मिळतील, मग ती कारवाई होईल. अशा अनेक आतापर्यंत 4000पेक्षा अधिक गुन्हे
जादूटोणा विरोधी कायद्याच्या अंतर्गत महाराष्ट्रामध्ये नोंदवले गेले, पण त्याची पुढची प्रक्रिया नियमावली नसल्यामुळे आतापर्यंत होत नाही. पृथ्वीराज चव्हाण साहेब गेले आणि त्याच्यानंतर जी सरकार आली, त्याच्यानंतर जे सरकार आलं ते देवेंद्र फडणवीस साहेबांचं आलं. त्याच्यानंतर पुन्हा यांचं आलं, पुन्हा 2 वर्षासाठी एकनाथ शिंदे म्हणा, उद्धव ठाकरे आले आणि पुन्हा आता देवेंद्र फडणवीसांचं आहे. हे सगळे सनातन्यांना समर्थन करणारे लोक आहेत. उद्धव ठाकरे आपण पुरोगामी जरी म्हटलो आणि महाविकास आघाडीचे हे घटक जरी म्हटलो, प्रबोधनकार ठाकरे आणि उद्धव ठाकरे त्या दोघांच्या मध्ये खूप फरक आहे. आणि हे गंडेदोरे म्हणजे आता सगळे हे गंडेदोरे आहेत ना सगळे. उद्धव ठाकरे गंडेदोरे आहेत, गंडेदोरेवालेच आहेत, एकनाथ शिंदे गंडेदोरेवालेच आहेत, देवेंद्र फडणवीस गंडेदोरेवालेच आहेत. यांना बुवाबाजी किंवा अशा पद्धतीच्या भोंदू लोकांचा अजिबात त्यांना आक्षेप नाही, त्यांना अजिबात आक्षेप नाही. आणि हा जो अशोक खरात आहे, हा याच अंधश्रद्धेच्या दृष्टिकोनातून आपण जर म्हणायला गेलो तर सध्याची पुरुष प्रधान संस्कृती आपल्या देशामध्ये अनेक वर्षांपासून आहे. त्याच्यामध्ये स्त्रियांना दुय्यम स्थान जे या व्यवस्थेमध्ये आहे. याच्यामध्ये स्त्रिया का जास्त बळी पडत आहेत, तर स्त्रियांचं बळी पडायचं कारण असं आहे की कुटुंबामध्ये त्यांना महत्व मिळत नाही, त्यांना पाहिजे तशी आपुलकी त्यांना मिळत नाही. त्यांच्या मनामध्ये असलेल्या ज्या वेदना आहेत त्या त्यांना असं वाटतं की आपण मांडाव्यात. कुणीतरी सांगतो त्यांना की अमुक अमुक बाबा आहे किंवा अमुक अमुक बाई आहे, त्या बाईकडे गेल्यानंतर किंवा त्या बाबाकडे गेल्यानंतर तुमच्याकडे सुटतील. त्या भोळ्या बाबड्या असतात मुळातच बायका, त्या तिथं जातात. त्या ठिकाणी ह्याच्यासारखा जो अशोक खरात सारखा जो हुशार माणूस असतो तो माइंड रिडिंग करतो, फेस रिडिंग करतो, अनेक अनुभवातून कळतं. आणि ते तुम्ही बघता ना पोपटवाले बसले असतात बघा, पोपटवाले किंवा ते कुडमुळे दिवशी येतात आणि तो ठोकताळे असतात, रस्त्यावर बसतात, ते ठोकताळे असतात. ते जायचं बाबा तुम्ही खूप चांगले आहात, तुम्ही स्वभाव खूप चांगले आहेत, पण तुमच्या घरात तुम्हाला महत्व देत नाहीत, तुम्ही खूप सुंदर असून सुद्धा नवरा तुमच्याकडे लक्ष देत नाही आणि तुम्हाला दुर्लक्ष केलं जातं. असं म्हणल्यानंतर बायका भावनिक होतात आणि असं वाटतं की हा आपल्या मनातलं बोलतो. आणि त्या भोळ्या बावळ्या बायकांना फसवण्याचं एक चांगलं तंत्र आणि मग तो त्यांना सांगतो, कोण तो बाबा असेल किंवा बाई असेल, जो बंधू आहे तो त्यांना असं सांगतो की तुम्ही ह्या ज्या प्रक्रिया केल्या किंवा हे विधी केले तर तुमच्या आयुष्यातले सगळे प्रश्न सुटतील. आता ते तंत्रमंत्र करणं किंवा आणखी काळी जादू करणं हा जरी भाग वेगळा असला तरी महिलांचा शारीरिक भोग घेणं, ह्या अशोक खरातची मला कमाल वाटते. त्यानं नवीन शब्द दिलाय, तो योनी पूजा करायची, योनी शुद्धीकरण करायचं, तो विधीचा भाग आहे. योनी शुद्धीकरण करायचं, लिंग शुद्धीकरण करायचं असं म्हणतो तो. ज्या स्त्रियांशी संबंध प्रस्थापित करतो तो म्हणतो मी हे काय केलं नाही, हे मी योनी काय म्हणतो आपण योनी शुद्धता केलेली आहे. आणि त्यासाठी ह्याच्यातलं हे आहे. आणि आपण पाहतो ते ब्लर केलेले जरी व्हिडिओ आपण पाहिले तर त्याच्यामध्ये तो त्या स्त्रीशी संपर्क करतो आणि नंतर त्या स्त्रिया तिथे त्याच्या मागे ठेवलेला एक महाराजांचा फोटो आहे. काय ते महाराज ते कोण महाराज आठवत नाही मला, ते त्या महाराजांना नमस्कार करतात ते बाई आणि पुन्हा ह्याच्यावर पाया पडतात सगळं करून. काय आहे, कशा पद्धतीची मोहिनी घालण्याचं काम तो करतोय ना, तो केवळ आणि केवळ महिलांचा भोळेपणा, सर्वसामान्य लोकांचा अज्ञान कायद्याबद्दलचं किंवा विज्ञानाबद्दलचं. दुसरी गोष्ट राजकीय लोक जे आहेत त्याच्यामध्ये जास्त मोठ्या प्रमाणात आहेत. राजकारणामध्ये जी अस्थिरता आहे त्याचं सर्वाधिक लोक महिलांच्या बरोबर आपण खालोखाल जर पाहिलं तर सर्रास राजकारण. त्याच्यामध्ये काय आहे, राजकारणामध्ये जी अस्थिरता आहे. आज मी ज्या स्थानावर ते उद्या राहील का नाही याची भीती. आपण जी लफडी करतो ती उघड झाल्यानंतर आपलं काय होणार, त्याच्याबद्दल असलं आपल्याला संरक्षण काहीतरी पाहिजे. सुरक्षा कवच निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून ते अशा बंधुभावांकडे जातात. ते बंधुभावा त्यांना असे काहीतरी उपाय सांगतो आणि मग हे लोक वाटेल तेवढे पैसे देऊन, म्हणजे राजकारणाचा सगळ्यात मोठा जो आहे ना, आता तुम्ही मागाशी सांगितलं की तो 9 लाख रुपये किलोचा मध, ज्याच्यामध्ये व्हायग्रा पावडर जे उत्तेजक औषध आहे त्याचं पावडर मिक्स करून आणि एक सिरप मिक्स करून आणि सगळ्यात मोठं वरचा ओस्नोजन स्वतःचं मूत्र त्याच्या म्हणजे अशोक खराबचं मूत्र त्याच्यामध्ये मिक्स केलं जातं आणि ते 9 लाख रुपये किलो या पद्धतीने विकलं जातं. आणि त्या आणण्यासाठी राजकीय नेते हेलिकॉप्टर पाठवायचे. शिवसेनेचा मिलिंद नार्वेकर हेलिकॉप्टर पाठवायचं ते आणायला. हे किती असुरक्षित आहे. म्हणजे स्वतःच्या पुरुषत्वाबद्दल सुद्धा शंका असणं. हे जे व्हायग्रा घेतात किंवा तो असं सांगतो हे तुम्हाला तुमची ही काळजी मिटवून टाकेल. तो असं सांगत नाही व्हायग्रा घातली म्हणून, तो नाही सांगत व्हायग्रा घातलेलं म्हणून. तर तो सांगतो ह्याच्यामुळे तुमचे सगळे प्रश्न सुटतील आणि त्याचा त्याला परिणाम मिळतो आणि त्यांना वाटतं हे खरोच या बाबाची कमाल आहे बाबा. अशा पद्धतीनं
असा विश्वास बसण्याचं ते काम करतात. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे जे ग्रांटी चिंचुके मिळतात त्याला जरा ऑइल करायचं, 200 रुपये किलो पॉलिश करायचं, त्याला पॉलिश करायचं आणि चमकतं ते. आणि तो खडा पण विकायचं. जे 100 रुपये किलो 200 रुपये किलोनी चिंचुके आणायचे आणि 1-1 लाख रुपयाला त्या माळेमध्ये घालून किंवा मध्ये घालून तो द्यायचा. हे फसतात कसे लोक, हे कसे फसतात तर त्याची ही जी असुरक्षितता आपल्याला होती. तुम्ही जेवढे असुरक्षित असाल ना तेवढे तुम्ही तुमचे प्रश्न कुणाला तरी मांडावे म्हणून कोणतरी आधार लागत असतो. तो आधार तो अशा गैरफायदा घेतो. दुसरी गोष्ट तुम्ही म्हणतो नेहमी सांगतात ना की जितकी स्वतःच्या आयुष्याबद्दलची असुरक्षितता वाढेल, जितकी माणूस जास्त चुकीची कामं करेल, पाप करेल आपल्या साध्या भाषेमध्ये, तेवढा तो देवळामध्ये किंवा मंदिरामध्ये किंवा अशा जास्त जाण्याचं तो प्रमाण वाढतं. तसं अनाचार वाढलेला आहे. अनाचार वाढला की हे बुवाबाजी वाढणार आणि असाचा परिणाम म्हणून अशोक खरासारख्या लोकांना भाव. मला एक सांगा मानवजी, आता हे मध्यंतरी ही अशोक खराच्या निमित्ताने चर्चा सुरू झाली. कारण सुरुवातीला 2-3 विषय फार महत्वाचे चर्चेत आले. त्याच्यामध्ये अशोक खरातनी केलेली काळी जादू म्हणजे अजित पवारांच्या मुंबईच्या बंगल्याबाहेर आणि बारामतीच्या बंगल्याबाहेर जे लिंबू उतारे वगैरे ठेवले होते आणि नंतर अजित पवारांचं अपघाती निधन झालं. ह्या अशा प्रकारे म्हणजे एक प्रकारे तुम्ही त्या अंधश्रद्धेला खतपाणी घालण्यासारखं झालं ना, की त्यांनी केलेल्या काळ्या जादूमुळे तर अजित पवार गेले नाही ना. म्हणजे 2-3 दिवस पहिले मी त्या विषयावर होती चर्चा. अरे म्हटलं हे काय चाललंय, काळी जादू याच्यातून. काल एक जण नेता म्हटला त्या काळ्या जादूमुळे महाराष्ट्राचे 2 मोठे नेते गेले. अरे आणि हे काय झाले, पुरोगामी महाराष्ट्राचं नाव सांगायचं आणि अशा पद्धतीची वक्तव्य करायची. आता ते अमोल मिटकरी साहेब आमदार, त्यांनी हा उल्लेख केला होता की देवगिरी समोर ते काळा ते लिंबू पडले होते, बावली पडली होती. काय संबंध? तुम्ही अजित पवारांचा अपमान करता. ज्या अजित पवारांनी कधी घरामध्ये गंडादोरा बांधला नाही, बाबा तो गेला नाही. शरद पवार अजित पवार त्यांच्या पवार फॅमिलीनं कधीही अशा बंधुभावानं कधी समर्थन केलं नाही. आणि त्यांच्या संदर्भात बोलताना तुम्ही असे जर उदाहरण देत असाल तर तुम्ही त्यांचा पण अपमान करताय आणि या महाराष्ट्राचा पण अपमान करताय. आणि लोकांचा विज्ञानवादी दृष्टिकोन वाढावा अशी तुम्ही संविधानी शपथ घेतली तुम्ही आमदार असताना. आणि तुम्ही अशा पद्धतीचा अंधश्रद्धा वाढावी यासाठी तुम्ही जर अशा पद्धतीची वक्तव्य करत असाल किंवा तुमच्या वक्तव्यामुळे अंधश्रद्धा वाढत असेल तर तुम्ही सुद्धा संविधानाशी द्रोह करतात, लोकांची फसवणूक करतात. हे या लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी हे समजलं पाहिजे. या लोकांनी अशी कारवाई केली पाहिजे. अशी जे वक्तव्य करतायत ना त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आणि ती कारवाई नुसती समज पाडून चालणार नाही. रुपाली चाकणकरांना फक्त समज पाडून उपयोग नाही, त्यांना डायरेक्ट जेलमध्ये घातलं पाहिजे, अटक केलीच पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे. आणि जशी त्या सातपुते मॅडम या ATS साहेबच्या प्रमुख आहेत त्यांच्या ताब्यात त्यांना दिलं पाहिजे. आता असं म्हणतात की संपूर्ण जे सेक्स स्कॅन्डल जे आहे त्याचं सेक्स स्कॅन्डल पुरता विषय तर त्याच्या सूत्रधार या सुद्धा रुपाली चाकणकर. किती गंभीर आरोप आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षा, महिला नेत्या त्याच्याबद्दलचं हे करतायत, वक्तव्य करतायत. त्या विदर्भामधल्या महिला आयोगाच्या माजी सदस्य आहेत बघा, त्यांचं नाव विसरलो, पण त्यांनीच आरोप केलाय की रुपाली चाकणकर त्या बायका त्याच्या 60% पेक्षा अधिक बायका या रुपाली चाकणकरांच्या परिस्थितीत गेल्या त्यांनी गेले असं त्या बोललेल्या आहेत. हे किती भयानक आहे, हे अतिशय वाईट आहे. तुम्ही आता पाहिलं असेल त्याच्या मुंडे ह्याच्यामध्ये फलटण मधल्या एका मुलीची जेव्हा मुलीवर जेव्हा अन्याय अत्याचार झाला एक मेडिकल डॉक्टर याच्यामध्ये त्यावेळेला ह्या चाकणकर बाईंनी त्या मुलीचं चारित्रहनन करणाऱ्या गप्पा मारल्या होत्या. चाकणकर बाईंनी महिला आयोगाच्या अध्यक्ष म्हणून महिलांची बाजू घेण्यापेक्षा आरोपींची बाजू जास्त घेतली. काल सांगितलं तो अनु मलिक संगीतकार, त्यांनी त्याच्याविषयी एका महिलेने तक्रार केली. या तक्रार महिला आयोगाकडे गेल्यावरती रुपाली चाकणकरनी अनु मलिकला नो ऑब्जेक्शन त्याला क्लीन चिट दिली आणि रुपाली चाकणकरांच्या मुलाला चित्रपटात घेतलं अनु मलिकने. अरे हा हे काय ट्रान्झॅक्शन आहे. म्हणजे रुपाली चाकणकरांच्या बाबतीत सगळेच प्रकरण चौकशीच्या याच्यात घेण्यात. याच्यामध्ये मानवजी मला एक कळत नाहीये, हे सगळं जे प्रकरण आहे हे प्रकरण अशोक खराचं जे निघालं ते अशा याच्यामध्ये राजकारणातला याचा भाग अर्थकारण तर फार भयंकर आहे. त्याची प्रॉपर्टी त्याचं जे आपण कोण म्हणतो 500 कोटी कोण म्हणतो 2000 कोटी. मी तर असं ऐकलं की राज्यातल्या जवळपास आता फक्त 2 IAS आणि 1 IPS ऑफिसरचं नाव उघडकीस आलंय. याच्यामध्ये जवळजवळ 10-12 मंत्रालयातले अधिकारी सुद्धा 2 नंबरचे पैसे त्यांच्या काळा पैसा व्हाईट करण्यासाठी त्याच्याकडे द्यायचे. अशोक खरातची बायको आणि त्या अधिकाऱ्यांच्या बायका हे भागीदारीमध्ये सगळे व्यवहार आहेत. याच्या वेळेस ED CBI म्हणजे आर्थिक गुन्हे शाखा करतात काय. हे सगळे म्हणजे ज्या लोकांनी कारवाई करायला पाहिजे
तेच लोक ह्याच्यामध्ये अडकत ना अविनाशची, तेच लोक ह्याच्यामुळे कारवाई करणार कोण? आता पहिली दुसरी गोष्ट अशी आहे की जर एकाच वेळेला कारवाई करायची म्हटलं फडणवीस साहेबांनी, आपण आज समजूया फडणवीस साहेब अतिशय प्रामाणिक आहेत असं समजूया, आणि तात्पुरतं समजेल काय हरकत नाही. तर त्यांनी जर एकाच वेळेला सगळ्यांच्यावर कारवाई करायची म्हटलं ना तर यांचं सगळं मंत्रिमंडळ रिकाम होऊन जाईल, अशी परिस्थिती. आणि मग या सरकारचं अस्तित्व सुद्धा संपेल, अशी परिस्थिती येऊ शकते. कारण का जर सगळ्या लोकांच्याकडं जसं आता तुम्ही आपण म्हणतोय हे IAS IPS अधिकारी जे महिला अधिकारी आहेत, महिला अधिकाऱ्यांचे त्यांच्याकडे संशय निवारण झाला जातात. संशय नव्हे, त्यांच्याकडे असं पाहिलं जातं, आणि शिवाय त्यांच्या त्या प्रॉपर्टीमध्ये त्यातली भागीदारी आहे. कुठे पाथर्डी, कुठं शिर्डी, कुठं नगर, कुठं अहिल्यानगर, कुठं औरंगाबाद, ह्या सगळ्या ठिकाणी हा बाबा गेला आणि ह्याची प्रॉपर्टी झाली कशी? आता त्या मिरगावमध्ये, ज्या मिरगावमध्ये आहे त्या मिरगावामध्ये पाणी योजनेसाठी 39 आणि जागा घ्यायची करायचं, तिथले शेतकरी सांगतो की आमची जागा कशी टाकली या लोकांनी. प्रत्यक्ष सांगतो ना की या अशोक खरातने आमची जागा दम घेऊन घेतली, तक्रार करायला होतं, पोलीस तक्रार घेत नाही, कलेक्टर याच्यावर काही उत्तर देत नाही. म्हणजे किती सगळे सामील झाले, सगळी व्यवस्था, तहसीलदार, पोलीस सगळे सहभागी आहेत. आणि हे उघड झालंय म्हणून महाराष्ट्रामध्ये अविनाशजी अशी हजारो प्रकरणं आहेत, हजारो प्रकरणं आहेत. माझा तोच मुद्दा आहे की अशोक खरात हा महाराष्ट्रात एकटा नाहीये, असे शेकडो अशोक खरात आहे. जो सापडतो तो चोर, बाकी सगळे साव. आता सगळे गंडे दोरे विकणारे महाराज, खडे विकणारे महाराज हे, किंवा पंचांग पाहून भविष्य सांगणारे खोटे भोंदू, हे सगळे जे आहेत ना ते सगळे आता असे बेळत जाऊन बसलेले आहेत. कुणी या विषयावर बोलत नाही. सनातन धर्मवाले तर या विषयावरती चकार शब्द काढत नाही. हिंदुत्ववादाचा डंका पेटवून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आता स्वतःचा ढोल वाजवतात त्याच्यापैकी एकही आमदार या विषयावरती चकार शब्द बोलायला तयार नाही. मला मानवजी सांगा, ह्याच्यामध्ये राजकारण किती वाटतो? कारण का ह्याच्यात भाजपचे मला वाटतं फक्त सुरुवातीला एक विखे पाटलांचं नाव आलं, विखे पाटील त्यांच्या बरोबरती होते. नंतर तिथून पुढे आले ते अजित पवारच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे रुपाली चाकणकर, नंतर बाकी सगळे एक एक आमदार यायला लागले. आता एकनाथ शिंदेचे आमदार त्याच्यात सापडायला लागले. भाजपचं कोणी सापडत नाही याच्यामध्ये. नेमकं हे काही सिलेक्टिव्ह कारवाई आहे का राजकारणाचा भाग वाटतो तुम्हाला? काय झाले यावेळी जुनी म्हणावं, चोराच्या हातातच चावे आहेत ना. चोर जर तो काय सांगेल मी चोर आहे म्हणून, किंवा माझी सगळी चोरांची पार्टी आहे म्हणून, तो काय सांगेल? तो पहिल्यांदा ज्यांच्यामुळे चोरी करायला अडचण निर्माण होऊ शकते किंवा वाटी द्यावी लागतात त्यांची पहिल्यांदा वाट लागेल. त्याच्या हातात ताब्यात घेत आपण, तो काय करेल, पहिल्यांदा ह्यांची वाट लागेल आणि नंतर मग तो एकटाच काय बकासुरासारखं सगळं खायला लागेल. ही मोठं सापडवण आहे या लोकांनी. जे लोक सत्तेवर आहेत ना त्यांची सगळी जर तुम्ही जरी पाहिली, तुम्ही बघा ना, तो रामपाल कोण नावाचा हरियाणामधला महाराज, तो आसाराम बापू, तो राम रहीम, हे सगळे सनातनी धर्माचं समर्थन करणारे. तो रामपाल स्वतः आंघोळ करायचा वर कुठल्या तरी मजल्यावर, आणि ते पाण्याचं खाली यायचं आणि ते तीर्थ होऊन भक्तांना द्यायचं. आणि तो त्याला बंदोबस्त किती मोठा सरकार देतो. या राम रहीमला, आरामखोराला निवडणुका आल्या की त्याला लगेच पॅरोल मिळतो. जितके दिवस शिक्षा झाली त्याच्यापेक्षा निम्म्या दिवसापेक्षा जास्त तो पॅरोल सुटलाय. हा आसाराम बापू, त्यांचे संभोगाचे या अशोक खरात सारखे सिटी सगळ्या बाहेर आलेले. आणि हा आसाराम बापू ज्याच्याबद्दलचे लोक अजून आता परवा कुठेतरी मोर्चा काढला की आसाराम बापू आमची हे आहेत, आणि त्यांच्यावर आरोप केले. अरे काय मूर्ख लोक आहेत हे. जर खरं तर जे लोक समर्थन करतात या लोकांचं त्यांच्यावर पण कारवाई झाली पाहिजे. आता जसं तुम्ही करताय ना, आता तुम्ही बघा, आता अशोक खरातच्या संपर्कात कोण कोण आलं त्यांच्यावर आपण कारवाई करा म्हणतो. ह्यांचं समर्थन करणाऱ्या लोकांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे. आलं म्हणजे ह्यांचे समर्थन करणाऱ्या लोकांची सुद्धा कारवाई जेव्हा होईल ना तेव्हा सामान्य लोकांना कळेल. आणि सामान्य लोक सामान्य म्हणून आपण त्यांना माफ तरी करायचं, हुशारच सांगे हे त्यांना कसं कळतं बरं? मला एक सांगा की ज्या वेळेला आता तुम्ही त्या वावी नावाचं गाव, त्याचं जे गाव आहे कोणाचं, त्या अशोक खरात, त्या गावामध्ये जा तुम्ही, त्यांच्या भावकीतल्या कुठल्याही माणसाला विचारा, तेव्हा आम्हाला नाही माहिती. एवढं सोपं नाहीये हे असं जर तुम्ही समर्थन देत असाल ना तिथं, तर ते हे वाढणार, आणखी वाढणार. सर्वसामान्य लोकांना त्रास होणार, महिलांना त्रास होणार. तुमच्या घरामध्ये ते होत नाही म्हणून तुम्हाला काय वाटत नाही? अनुजी, माझा तुम्हाला थेट प्रश्न आहे, या सगळ्या प्रकरणामध्ये जे राजकारण सुरू आहे हे बाकी हे सगळं आता कायदेशीर कारवाई करणार, जो सापडेल त्याला ठोकणार, कायद्यात अडकवणार, शिक्षा होणार, याचे सूत्रधार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं जातं का? हे पहा,
अं, बहुतेक आमदार सगळ्या पक्षातले, बहुतेक राजकीय नेते हे जर ह्याच्यामध्ये नाव त्यांचे येत असेल तर भारतीय जनता पक्षाचे जे आमदार मंत्री आहेत ते काय तुकाराम महाराज घरात जन्माला गेले नाहीत. नाही. ते काय वेगळा डीएनए त्यांचा असातला काय भाग नाही. ह्यातला वाण नाही तर गुण त्यांना लागलेला असणारच आहे. त्यांची नावं का पुढे येत नाहीत तर त्यांची नावं न याचे कारण असं आहे की देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना झाकतायत असा आमचा आरोप आहे. अच्छा. आलं लक्षात. आणि देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना का झाकतायत तर कदाचित म्हणजे मी आरोप करत आहे पण देवेंद्र फडणवीस साहेबांचे सुद्धा हितसंबंध अशोक खरात सारख्या लोकांचे आहेत का हा प्रश्न मला पडल्याशिवाय राहत नाही. मी त्याच्यावर काही डायरेक्ट आरोप करत नाही. जोपर्यंत त्याचे पुरावे येत नाही तोपर्यंत आपण direct बरोबर नाही. परंतु असं कसं होऊ शकतं मला सांगा ना. असं हा स्वभाव आहे. सिलेक्टिव्ह फक्त शिवसेना राष्ट्रवादीचे हे षडयंत्र आहे. हे षडयंत्र आहे की ज्या षडयंत्रामुळे आता तुम्ही पाहिलं असेल आता असे जे बाबा घडतायत ना आता उघड होत आहे. आता काय लोक जरा समोर येत आहेत लक्ष द्यायला तक्रार करतायत किंवा मध्यंतरी त्या एपीएसटी काय जाहीर केली की फोन नंबरवर सुद्धा तुम्ही आमच्या तुम्ही तक्रार करू शकता म्हणून बायका पुढे येत आहेत ते करतात. परंतु समाज एवढा शहाणा नाही ना. एखाद्या महिलेची जर आयडेंटिटी ओपन झाली आणि कळालं की त्या अशोक खरात बरोबरचा तिचे संबंध आहे तर त्यांचं घर आता बहिष्कृत केलं जाईल. घर बहिष्कृत संसार उद्ध्वस्त संसार उद्ध्वस्त होतील. आणि असं तुम्ही म्हणताय त्यामध्ये 2000 प्रकरण असतील तर 2000 लोकांचं जर अख्खी कुटुंब उद्ध्वस्त होणार असतील तर हे किती खालपर्यंत किंवा किती मुळापर्यंत गेले समाजाच्या याचा विचार सरकार करणार आहे की नाही. सरकारने पहिल्यांदा हे गल्लोगल्लीमध्ये जे बुवाबाजी आहेत ना ते पहिले धरले पाहिजे. आणि हे पोलीस सुद्धा आमच्याकडे तक्रार करा मग आम्ही जातो. त्यांना माहिती असते तक्रार करा मग आम्ही करू. आता मोठं स्वतःहून करत नाही. आता कुठं सुरू आहे हे सगळं माहिती असतं. आता परवा डांगे चौकामध्ये एका सोसायटीमध्ये असं एक होतं आणि ते कारवाई ते जातात. आमच्या महाराष्ट्र आमच्या स्वतः निवडून सगळीकडे तक्रार असते. मग आमच्या मनीषाताई महाजन वगैरे सगळे लोक तिथे गेले आणि ते सगळं ते उचलून घाबरत होते लोक तिथं. सगळी सोसायटी जमा झाली. मग त्याचा फायदा घेऊन आम्ही काय करतो आम्ही प्रबोधन करत असतो. आमचं काम काय तिथे जमलेले 550-100 लोक जमतात. मग त्यांना आम्ही सांगतो कसं खोटं आहे काय मग त्या पद्धतीनं ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. पण महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं 8 वर्षापूर्वी सुद्धा या अशोकरात तक्रार दिली होती. सकाळमधून 10 भागांची मालिका तक्रार नाही ती तक्रार नाही घेतली गेली. हे कोण दोषी आहे याला दोषी पोलीस यंत्रणा आहे याला प्रशासन आहे. कुणाच्या प्रभावाखाली याच्या विरोधामध्ये कारवाई होत नव्हती हे पण समजलं पाहिजे. गेल्या वर्षी एका पत्रकाराने हे प्रकरण बाहेर काढलं तर त्या पत्रकाराला दम दिला मारला या चाकणकडे बाईने त्याला नोटीस पाठवली आणि त्याला दबावाखाली तरी ते केस मागे घ्यायला होती. हे कसं चालतं बरं. हे सत्तेचा गैरवापर जी मस्ती आहे ना या सगळ्या लोकांना त्या मस्ती जिरवण्यासाठी आता लोकांनी पण रस्ता पाहिजे ना. लोकांनी चार्ज होत नाही तो पण लोक काय माहिती काय होतं एखाद्याच्या घरामध्ये झालं की म्हणतो ना आम्ही नेहमी म्हणतो दुसऱ्याच्या घरात त्या कोपऱ्याला आग लागली ना मग माझ्या घरात कुठं आग लागली असं आणि मग असं म्हणत त्याच्या घरावर जेव्हा आग लागते ना तो सगळी घरं जळलेली असतात त्यांचं वाटत झालं तुमच्या मधला कोण नसतो. अशी परिस्थिती समाज झाली. समाजाची परिस्थिती अशी झाली आहे कारण समाज अतिशय काय म्हणतो आपण गरजेच्या अवस्थेमध्ये गेलेला आहे. ते खरं रोजच्या जगण्यापणाची लढाई आणि असं राजकारण आहे ते आपण समजून घेतलं पाहिजे. आता राजकारण नेमकं काय राजकारण खरं तर आता अशी शक्ती देवेंद्र फडणवीसांना या विधानसभेच्या निवडणुकीत मिळाली. त्यांना कोणाच्या मदतीची गरज नाही. पण आता कधीतरी त्यांनी शब्द दिला होता एकत्रित निवडणुका लढल्या होत्या म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसला आणि तिथे घेतल्या पण त्यांना ते नको आहेत. मग ते कसे बात करायचे ह्या पद्धतीने बात करायची. अच्छा ह्या पद्धतीने बात करत राहायचं. आणि भारतीय जनता पक्षाचा तो इतिहास राहिलाय. ज्या लोकांनी त्यांना मदत केली त्यांना खच्ची केलं त्यांचं अस्तित्व संपून टाकलं होतं. अरे ज्या पक्षांनी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये विस्तार करायला संधी दिली तर शिवसेनेचे ते म्हणतायत की आता छोटा पक्ष राहिला त्याबद्दल काय बोलायचं आपण असं जे म्हणतायत लाज वाटली पाहिजे देवेंद्र फडणवीस साहेबांना. अरे उपकार करते जाणून ठेवा ती सुद्धा तुम्हाला ठेवता येत नसेल. ठाकरेच्या शिवसेनेची शिडी करून महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात भाजप पोहोचली आणि आता म्हणतात शिवसेना कोण. तर हे जे आहे ना हे राजकारण हे राजकारण आहे. यातलं हे आणि अतिशय म्हणजे राजकारणामध्ये आणि पुरोगामी महाराष्ट्र हे सहन करेल का. पुरोगामी महाराष्ट्र किंवा आता असं मला वाटायला लागलं बघा मी पुरोगामी कार्यकर्ता
मी आशावादी आहे, प्रश्नच नाही. परंतु पुरोगामी म्हणणं ही काय अंधश्रद्धा ही काय असं मला वाटतं. त्या महाराला पुरोगामी कसं म्हणावं आपण? नाही, हे प्रकरणावर तर नाही वाटत. इतके प्रकरण आता काल नवीन मुंबईमध्ये सापडला बघा, मुंबईत. माहिती ना, 40 महिलांच्या प्रकरण. 40 महिने. त्याचं नाव काय ते बघा, आदर्श म्हात्रे म्हणून आहेत का ते? आदर्श म्हात्रे नाव आहे. त्याच्यामध्ये आपल्याकडे एक वैद्य म्हणून सापडला, तो ऋषिकेश वैद्य, ऋषिकेश वैद्य. तो मी महादेवाचा अवतार आहे. आणि त्या बाईला पार्वती म्हणतो, स्वतःला महादेव म्हणतो. आणि ह्याचा मित्र कोण, म्हणजे हात कोणाच्या बरोबर असतो, संपर्कामध्ये असतो, तर देवेंद्र फडणवीस साहेबांचे असतो. खोटं असतं ना? त्यांना माहिती आहे आपल्याला संरक्षण आहे, आपल्याला संरक्षण आहे. अहो ते हा ते कोण आहे, तो छोटा तो मंत्री आहे बघा, तो छोटा, काय नाव त्याचं? राणे. हा, राणे. नितीश राणे. तर राणे काय म्हणतो, काय करायचं करा. मी आहे. हा, माझा बाप सागर बंगल्यावर बसला त्यावेळा म्हणायचा, आता वर्षा बंगल्यावर बसलाय. असं जर म्हणत असतील ती, तर वर्षा बंगल्यावर जो बसलेला बाप आहे ह्यांचा, तो या सगळ्यांचा सूत्रधार आहे. झालं लक्षात? हे जे सांगतात ना महेश लांडगे, मला मत नको त्यांची, काय डायरेक्ट म्हणतात, मला या लांड्यांची मतं नको. हा माज येतो कुठून यांना? हा माज यायचं कारण आहे, त्याचं ऊर्जा स्त्रोत आहे देवेंद्र फडणवीस. वर्षा बंगला त्यांचं ऊर्जा स्त्रोत आहे. तो संग्राम जगताप नगरमध्ये मुसलमानांच्या मतावर निवडून येतो नंतर सांगतो, आणि नंतर म्हणतो ह्या आरामकरांची मतं आम्हाला नको असं म्हणतो. अहमदनगर नाव हे दळिद्री होतं म्हणून प्रगती नाही झाली. अरे तुझा बाप पण होता ना, त्याचा बाप पण होता ना. आणि संग्राम जगताप आणि अरुण जगताप आणि हे सगळे जे आहेत ना, आणि कोणते ते दुसरे त्यांचे ते शिवाजी कर्डिले, कर्डिले किंवा आणखी तो भामदास, काय नाव त्यांचं, कोतकर, हे सगळे एकत्र आहेत. हे सगळे गुण आहेत. अख्खी फॅमिली जेलमध्ये होती ना मराठवाड्यामध्ये कोतकरांची, त्यांचे हे नातेवाईक. कर्डिले त्यांचा सासरा. हा, आता हे जर सांगणार, हे जर करणार असतील, ह्यांचा समर्थक कोण, ह्यांचा संरक्षण करता कोण? देवेंद्र फडणवीस. ह्यांचा तो कोण, तो पडळकर, म्हणून मला गोपीनाथ गोपीचंद पडळकर. म्हणून मला शंका वाटायला लागलेली आहे, हे सगळं प्रकरण गाजतंय वाचतंय, 15-20 झाले, आणखी 8-10 दिवस वाजेल, पण याच्यातून निष्पन्न काही होईल का, कारवाई होईल का, तुमची अपेक्षा काय? नाही, आता हे काय करतील, जो पण आता हे बघा, आता असं हे दुधारी शस्त्र आहे, हे दुधारी शस्त्र आहे फडणवीसांनी वापरलेलं. उद्या ह्यांच्यावर कारवाई झाली, ते सांगतील ना फडणवीस साहेब तुमचे हे लोक होते आमच्याबरोबर, मग काय करतील? बरोबर. आणि मग या अशोक खराच्या प्रॉपर्टी आहेत ना, या प्रॉपर्टीज पद्धतशीरपणे लोकांना न कळता विल्हेवाट लावली जाईल. हे सगळे राज्यकर्ते याच्यावर बसतील, डोमकावळ्यासारखे जाऊन त्याच्यासारखे, आणि हे सगळे घेतील, त्या अशोक खरातला आतच मारून टाकतील. हा, असं बरेच जण संशय व्यक्त करतायत. त्याचा एन्काउंटर होईल. नाही तसं एन्काउंटर नाही, तसा जर त्याला जेलमध्ये मारता नाही आला तर एन्काउंटर होईल. अशी पण माहिती आहे अटल बिहारी वाजपेयींना हा आधार कसा झाला. जॉर्ज फर्नांडिस साहेब अशा पद्धतीनं इतका मोठा माणूस इतका हे करून तो अल्मायझर मध्ये कसा गेला. 5 वर्ष शेवटच्या काही सुधरत नव्हतं, त्यांची सगळी स्मृती घालवली. कशी झाली? त्याच्यामुळे काहीतरी आहे ना, हे लोक आहेत ना, हे एखादा चित्रपट निघावा अशा प्रकारचं सगळं चित्रपट म्हणजे कसा त्याला आपण कुठला सिनेमा म्हणावा असं कळत नाही, पण हिट होईल. ते धुरंधर कसा हिट चाललाय तो, त्यांचा फोटो सगळं प्रोपगंडा आहे. मी बघतो ना, जवळ बघितलं राहू मी त्या जॉर्ज फर्नांडिस साहेबांना, मी कार्यकर्ता आहे. त्या माणसाला असा मेंदूचा विकार होऊच कसा शकतो? नाही, हे ओव्हरऑल संपूर्ण आपण जर हे प्रकरण पाहिलं तर याच्यामध्ये तमाम महाराष्ट्रातल्या घराघरात प्रत्येक महिलेला वाटतं की त्याला रस्त्यात आणून दगडांनी चेचून मारावं. जी शिक्षा अरेबियन राष्ट्रामध्ये होती ना, अरेबियन राष्ट्रामध्ये अशा प्रकारे व्याभिचार करणारा कोणी असेल फासावर लटकवतात आणि त्याला दगडांनी ठेचून मारतात. आता पुरोगामी कार्यकर्ते नाही, सनातनी कार्यकर्ते सुद्धा असंच म्हणायला लागलेले आहे. प्रत्यक्षात ते होईल वगैरे तो शक्यता आपल्याकडे तुला नाहीये. परंतु लोकशाहीचं जे आपल्या अक्षरशः वागण्याचं बरीच झालेलं आहे. न्यायालयावर विश्वास राहिलेला नाही, पोलीस यंत्रणेवर विश्वास राहिलेला नाही, प्रशासनावरती विश्वास राहिलेला नाही. जनता सैरभैर आहे. अशोक खरात प्रकरणामध्ये जी नावं सगळी येत आहेत ती पाहिल्यावरती ज्या लोकांना, ज्या नेत्यांवरती आपण अपेक्षा ठेवाव्यात, जयंत पाटलांच्या बाबतीमध्ये सांगितलं गेलं की त्यांनी रक्ताने आंघोळ केली, मी डोक्याला हात लावला, अरे बाप रे. राजाराम बापू पाटील, वसंतदादा पाटील, ही जी सगळी महाराष्ट्रातली पुरोगामी नावं आहेत, सुधारणावादी नावं आहेत, ती सगळी समोर आली.
की त्यांची पुढची पिढी ही अशा प्रकारे अशा भोंदूगिरीच्या याला बळी पडत असेल. जयंत पाटील अजूनही त्याच्यात नसतील अशी माझी पूर्ण खात्री आहे. परंतु जी नावं आता येतात समोर चौकशीमध्ये ते पाहिलं होतं. नीलम गोरे बरोबर होतो ते पुरोगामी कार्यकर्ता म्हणून पुण्यामध्ये मी त्यांच्याबरोबर 2-3 वेळा फिरलो झोपडपट्ट्यांमधून. जेव्हापासून त्यांना जाणतोय की पुरोगामी एक चळवळीतल्या चांगल्या अभ्यासू कार्यकर्त्या, हडाच्या कार्यकर्त्या म्हणून शिवसेनेत गेल्यानंतर त्यांनी गंडे वगैरे बांधायला सुरुवात केली. तेव्हापासून आता अलीकडे त्यांचं जे परिवर्तन सगळं झालं ते पाहिलं. अरे बापरे, ते केव्हा काळ्या जादूपर्यंत पोहोचल्या. त्यांना म्हणजे सत्ता टिकवण्यासाठी, संपत्ती टिकवण्यासाठी किंवा स्वतःचं पद प्रतिष्ठा ही टिकवण्यासाठी माणूस कोणत्या थराला जाऊ शकतो आणि अशोक खरातच्या आहारी जाऊ शकतो, त्याचा हा नमुना आहे. अशोक खरात हे एक प्रकरण महाराष्ट्रासाठी फार जड जाणार आहे. नुसतं राजकारणापुरतं नाही, संपूर्ण समाज नासवला या मंडळींनी. आज खरोखर जे श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय तर बाजूलाच राहिला, परंतु लोक आता ह्या विषयावरती फार वेगळ्या अंगाने चर्चा करायला लागलेल्या आहेत. हिंदू मुस्लिम वगैरे ते सोडून द्या, परंतु संपूर्ण महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहारच्या दिशेने वाटचाल चालली हे सरळ सरळ ह्या प्रकरणातून दिसायला लागलेलं आहे. भाजप सत्तेत आला त्यावेळेस वाटलं होतं काहीतरी भ्रष्टाचार संपेल, बेरोजगारी संपेल, अमुक संपेल. ते सगळे प्रश्न बाजूला राहिलेले. आज जीवनमरणाचा प्रश्न आहे. आज लोकांना गॅस सिलेंडर मिळत नाही, त्याच्यावर लोक बोलत आहेत. महागाई प्रचंड वाढली. रुपयाची डॉलरच्या तुलनेतली किंमत 95 रुपये झाली. $1 95 रुपयाला. 2014 मध्ये मोदी सत्तेवर आले त्यावेळेस 64 रुपये होता, तो 95. या विषयावर कोणी चर्चा करत नाहीये. महागाई प्रचंड वाढणार आहे, भीषण परिस्थिती आहे, पाण्याची टंचाई आहे, दुष्काळ दिसतो समोर, त्या विषयावर कोणी बोलत नाही. आज सगळा अशोक खरात मीडियाने व्यापलेला आहे. हे सगळं षडयंत्र वाटतंय की मूळ तुमचे पोटा पाण्याचे प्रश्न सोडून याच्या भोवती सगळी जनता एकवटली जावी, त्या भोवती सगळे तुटून पडावेत, अशा प्रकारचा हा सगळा विषय. मानवजी, अपेक्षा करूया याच्यातून तरी जनता, महाराष्ट्र शहाणा होईल. तुम्ही आम्हाला वेळ दिलात, खूप खूप धन्यवाद.